नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता वसुधा आणि रम्या या सुनीताच्या कॅफेमध्ये पोचलेल्या असतात आणि सुनीताला बघताच क्षणी त्यांना कळतं की हीच ती मैत्रीण आहे जिला मालिनीने घराबाहेर काढलं होतं। तर तिथे सुनीता येते आणि म्हणते तुमची काही ऑर्डर आहे का। ती सुनीता त्यांना बसण्यासाठी टेबल देते आणि म्हणते मला ऑर्डर सांगा असं म्हणून सुनीता पुढे निघते। तर लगेच आता तिला वसुधा पाठीमागून आवाज देते। तर लगेच सुमन म्हणते तुम्हाला माझं नाव कसं काय कळलं। तर वसुधा म्हणते ज्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आला होता ना, म्हणजेच मालिनीच्या, मी विक्रमची बहीण आहे। तर सुमन म्हणते तुम्ही विक्रमची बहीण आहात। तर लगेच रम्या म्हणते हो, तुम्ही दिवाळीच्या दिवशी आमच्या घरी आला होता तर आम्ही सर्व काही ऐकलं होतं। तुम्ही मालिनी मामींना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता, पण मालिनी मामींनी ते काही ऐकूनच घेतलं नाही। ते सुमन म्हणते हो ना, अगं त्या मालिनीच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी मी आले होते। सुनेच्या प्रेमामध्ये आंधळी झाली आहे म्हणून तर सुनेचं पहिलं प्रेम तिला कळत नाही आहे। रम्या म्हणते तुम्ही काय म्हणलात। सुमन म्हणते होय, त्या काव्याचा लग्नाआधीचा एक बॉयफ्रेंड आहे आणि ती दोघं आताही एकमेकांना भेटतात। रम्याला तर धक्काच बसतो। रम्या म्हणते खरं सांगताय का तुम्ही। तर लगेच मालिनी म्हणते सुमन म्हणते हो, आणि माझ्याकडे त्या दिवशी त्या काव्य आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ दाखवण्यासाठी मी तिथे आले होते, पण मालिनी माझं काही ऐकून घेतलं नाही। तर त्याला इथे लगेच वसुधा आणि रम्याला कळतं की काव्य असं का वागते, कारण लग्नाच्या आधीपासूनच काव्याचं बाहेर अफेअर होतं म्हणून काव्य असं वागत होते। आणि लगेच वसुधा रम्याला म्हणते हो, मग त्यामुळेच मालिनीने पारच्या रूममधून काव्याला बाहेर काढलं होतं। पण मग परत ती काव्यावरती खुश का झाली। तर सुमन म्हणते मी सांगते ना ती काव्यावरती खुश का झाली, यासाठी की जेव्हा पारचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या काव्याने तिच्या हातावरती तो जळता दिवा घेतला आणि मालिनी लगेच भाळली। तर त्या लगेच काव्य आणि वसुधा म्हणतात ठीक आहे, मग आम्हाला तो व्हिडिओ देतात का तुम्ही। तर ती म्हणते नाही, माझ्याकडून तो डिलीट झाला आहे। तर लगेच रम्या म्हणते मग त्या बॉयफ्रेंडचा काही एखादा फोटो वगैरे। तर ती म्हणते हो आहे माझ्याकडे, मी दाखवते। तर इथं आता रम्याला जीवाचा फोटो मिळालेला आहे आणि आता जीवाचा फोटो घेऊन ती घरामध्ये नक्की कोणतं नवीन वादळ आणणार आहे हे बघण्यासाठी पुढील एपिसोड बघा। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।